एमडीची तस्करी करणाऱ्या एकाच्या मुसक्या बांधण्यात वाठोडा पोलिसांना यश आलं आहे। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एमडीसह 2.25 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। शुभम उर्फ सायंटिस्ट महादेव गजभिये वय 26 वर्ष, राहणार गणेश नगर गल्ली नंबर 2 वाठोडा असे अटकेतील एमडी तस्कराचे नाव आहे। शुक्रवारी पहाटे 3 ते 4:30च्या सुमारास मिळालेल्या माहितीवरून वाठोडा पोलिसांनी प्रधानमंत्री आवास योजनाजवळ तरोडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला। त्यावेळी शुभम हा एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून येत होता। पोलिसांनी त्याला रोखत वाहनाचा पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या वाहनाच्या डिक्कीत काळ्या रंगाच्या पन्नीमध्ये 12 छोट्या झिपकॉल पन्नीत 25.5 ग्रॅम एमडी पावडर सापडले। पोलिसांनी 2 मोबाईल, 1 दुचाकी असा 2.25 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। तसेच मी याद्वारे आपणास आव्हान सुद्धा करू इच्छितो की कोणीही शाळकरी मुलं असू द्या किंवा कॉलेजमधील मुलं असू द्या किंवा कुणी असू द्या, त्यांनी एमडी, गांजा या नशेली पदार्थांचं सेवन अजिबात करू नये आणि असे पदार्थ हे कोणी जवळ बाळगू नये किंवा विकण्याचा प्रयत्न करू नये। यात कायद्यामध्ये खूप कठोर प्रावधान आहे, मग ते जवळ बाळगणारे असो किंवा मग स्वतः सेवन करणारे असो। विद्यार्थ्यांचं आयुष्य यामध्ये खराब होऊ शकते। त्यांनी अशा प्रकारे कोणत्याही भूलथापांना किंवा कोणाचे अनुकरण करून अशा नशेली पदार्थांचं अनुकरण करू नये, सेवन करू नये, यासाठी मी आपणाद्वारे आवाहन करत आहे। मी याद्वारे आपणास असंही आवाहन करतो की पोलीस ठाणे वाठोडा हद्दीमध्ये किंवा इतर कुठेही नागपूर शहरामध्ये गांजा किंवा एमडी किंवा अवैध दारू विक्री किंवा कोणतेही नशेली पदार्थ हे जर बेकायदेशीररित्या विकले जात असेल तर आपण पोलिसांना तात्काळ माहिती देऊ शकता। पोलीस स्टेशन वाठोडा येथे आम्हाला स्वतः माहिती देऊ शकता। आपलं नाव हे गोपनीय ठेवण्यात येईल, ते कोणालाही उघड करण्यात येणार नाही आणि समाजामधून हे नशेली पदार्थांचं पूर्णतः उच्चाटन करण्यासाठी आपल्या अशा प्रकारे माहिती देण्याच्या सहकार्याची अपेक्षा आहे। आम्ही निश्चित आपण दिलेल्या माहितीवर कठोर कारवाई करू।